वेलकम स्टुडंट्स. तर आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय, प्रोटीन्स. व्हॉट आर प्रोटीन्स? द नॅचरली ऑकरिंग नायट्रोजिनस पॉलीपेप्टाइड कंपाऊंड्स. नॅचरली ऑकरिंग म्हणजे नेचरमध्ये मिळायला पाहिजे, आर्टिफिशियली नाही तयार करता येणार. तर नॅचरली ऑकरिंग नायट्रोजिनस polypeptide compounds which on hydrolysis produces large number of alpha amino acids are known as proteins. The naturally occurring nitrogenous polypeptide compounds which on hydrolysis produces large number of alpha amino acids are proteins. बऱ्याच वेळा असं होतं की which of the following is protein असं विचारलं जातं आणि आपल्या डोक्यात फिट असतं प्रोटीन म्हणजे अमाइड्स. मग आता जे नायलॉन आहेत, नायलॉन मध्ये पण अमाइड लिंकेज असते, पण नायलॉनला आपण प्रोटीन म्हणू शकत नाही कारण नायलॉन हा आर्टिफिशियली प्रिपेअर्ड पॉलिमर आहे. प्रोटीन हा बायोमॉलिक्यूल आहे, हा पॉलिमर नाही म्हणता येत, याला मॅक्रोमॉलिक्यूल म्हणता येतं पण पॉलिमर म्हणता येत नाही. हा नॅचरली ऑकरिंग आहे, नेचर मध्ये मिळाला पाहिजे. तर नॅचरली ऑकरिंग नायट्रोजिनस पॉलीपेप्टाइड कंपाऊंड्स. पॉलीपेप्टाइड कंपाऊंड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप साऱ्या, पॉली म्हणजे मेनी आणि अमाइड किंवा पेप्टाइड लिंकेज म्हणजे CONH लिंकेज. तर ज्या कंपाऊंड मध्ये CONH लिंकेज पुन्हा पुन्हा रिपीट झालेली असेल ते पॉलीपेप्टाइड्स. नुसतेच पॉलीपेप्टाइड्स नाही, मोठे मोठे पॉलीपेप्टाइड्स ज्यांचं मॉलिक्युलर मास अप्रॉक्सिमेट 10,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल, ज्यांचं मॉलिक्युलर मास 10,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल त्यालाच आपण प्रोटीन म्हणतो. इव्हन जर 10,000 पेक्षा कमी मॉलिक्युलर मास असेल, मोलार मास असेल, तर आपण त्याला प्रोटीन म्हणत नाही, त्याला फक्त पॉलीपेप्टाइड म्हटलं जातं. ठीक आहे. तर द नॅचरली ऑकरिंग नायट्रोजिनस पॉलीपेप्टाइड कंपाऊंड्स which on hydrolysis produces large number of alpha amino acids are proteins. Actually this name protein is derived from Greek word proteos. Proteos चा अर्थ होतो खूप जास्त इम्पॉर्टंट, अ प्राइम इम्पॉर्टन्स, अ प्राइम इम्पॉर्टन्स. प्राइम इम्पॉर्टन्स म्हणजे खूप जास्त, प्रायमरी इम्पॉर्टन्स म्हणजे बेसिक गोष्ट आहे, तर त्याला म्हणतात प्रोटीन्स. ग्रीक वर्ड प्रोटिओस, प्रोटिओस मधून इम्पॉर्टंट, खूप जास्त महत्वाचा जो पार्ट आहे तो, म्हणून त्याचं नाव पडलं मग प्रोटीन. ऍक्च्युअली प्रोटीन्स दीज आर फंडामेंटल स्ट्रक्चरल मटेरियल फॉर एनिमल बॉडी. फंडामेंटल प्रोटीन्स फॉर्म fundamental structural material for animal bodies. It forms fundamental structural material in animal bodies. ॲनिमल बॉडीज मध्ये जे फंडामेंटल स्ट्रक्चर आहे ते तयार करण्यासाठी प्रोटीनचा यूज केला जातो. एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये एन्झाईम, हॉर्मोन, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रोटीनचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. त्याच्यापैकी एन्झाईम हा खूप महत्वाचा प्रोटीनचा एक पार्ट आहे. इट टेक्स पार्ट इन ऑल फिजिओलॉजिकल रिएक्शन्स टेकिंग प्लेस इन आवर बॉडी. कोणत्याही ॲनिमलच्या बॉडीमध्ये ज्या कोणत्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस होत असतील त्या सगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस मध्ये एन्झाईम हा प्रोटीन ऍक्टिव्ह काम करतो, म्हणजे ऍक्टिव्हली काम करतो, त्याशिवाय एन्झाईमचं काम पूर्ण होत नाही. प्रत्येक एन्झाईम हा प्रोटीन असतो. तर प्रोटीन इन द फॉर्म ऑफ एन्झाईम, इन द फॉर्म ऑफ एन्झाईम इट इज इन्व्हॉल्व्ड किंवा इट टेक्स प्लेस in the form of enzyme. It plays important role
in all physiological reactions. आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या केमिकल रिएक्शन्स होतात, फिजिओलॉजिकल बायोकेमिकल रिएक्शन्स होतात, त्यांच्यासाठी खूप साऱ्या एन्झाईमची गरज असते आणि प्रत्येक एन्झाईम हा प्रोटीनस पार्ट असतो. आता हे प्रोटीन मिळतात कुठे, तर आपल्याला माहिती आहे मिल्क, पल्सेस, नट्स, फिश किंवा मीट याच्यामध्ये आपल्याला प्रोटीनचं प्रमाण जास्त मिळतं. तर मिल्क, पल्सेस, नट्स, fish, meat, etc. are sources of proteins. These are sources of. आपल्याला प्रोटीन हवं असेल तर आपण म्हणतो ना, लहान मुलांना ब्रेनची ग्रोथ होत असताना प्रोटीनची खूप गरज असते. मग त्यावेळेला वरणाचं पाणी वगैरे पाजतात लहान मुलांना, वरणाचं पाणी किंवा भाताची वरची पेज वगैरे पाजतात, तर त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट असायला पाहिजे. ग्रोईंग एज मध्ये प्रोटीनची आवश्यकता जास्त असते. तर प्रोटीन्स दीज फॉर्म फंडामेंटल स्ट्रक्चरल मटेरियल इन ऑल एनिमल बॉडीज. In the form of enzyme, they play an important role in all physiological reactions. They are present in proteins are present in milk, pulses, nuts, fish, and meat, etc. All proteins on hydrolysis produces large number of alpha amino acids. All proteins on hydrolysis produces large number of alpha amino acids. They produces large number of alpha amino acids. तर हा अल्फा अमिनो ऍसिड काय प्रकार आहे आपण बघूया. व्हॉट आर अल्फा अमिनो ऍसिड्स अँड टाइप्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. आता अमिनो ऍसिड म्हटल्याबरोबर आपल्याला दिसतंय की याच्यात दोन फंक्शनल ग्रुप्स असतील. एक अमायनो म्हणजे NH2 आणि एक ऍसिड म्हणजे COOH. अल्फा अमिनो ऍसिड COOH साठी एक कार्बन ऍटम लागेल. हा कार्बोक्सिलिक ग्रुप ज्या कार्बन ऍटमला अटॅच आहे तो अल्फा कार्बन ऍटम, आणि या अल्फा कार्बन ऍटमला NH2 ग्रुप अटॅच असेल तर याला म्हणतो आपण अल्फा अमिनो ऍसिडचं बेसिक स्ट्रक्चर. इथे एक व्हॅलेन्सी आपण हायड्रोजननी सॅटिस्फाय करू, एक व्हॅलेन्सी अल्किल ग्रुप किंवा अराईल ग्रुपनी सॅटिस्फाय करू. तर हे जे आहे हे आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. बेसिक स्ट्रक्चर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. तर हा जो अल्फा अमिनो ऍसिड आहे, मॅक्सिमम अल्फा अमिनो ऍसिड contain chiral carbon atom. Alpha carbon atom of alpha amino acid is asymmetric in nature or chiral in nature except glycine. Glycine is it do not show optical activity. Non-optical active alpha amino acid. तर ग्लायसिन असतं काय? सिम्पलेस्ट अल्फा अमिनो ऍसिड. सिम्पलेस्ट अल्फा अमिनो ऍसिड म्हणजे अल्फा कार्बन ऍटमवर NH2 ग्रुप तर असेलच, बाकी टेट्राव्हॅलेन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाय केलेली असेल. इथे हा कार्बन ऍटम कायरल कार्बन ऍटम नाही, असिमेट्रिक कार्बन ऍटम नाही, म्हणून याला कायरॅलिटी नाही, असिमेट्रिक कॅरेक्टर नाही, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नाही. एकच अल्फा अमिनो ऍसिड असा आहे ज्याच्यामध्ये कायरॅलिटी सेंटर नाही. बाकी सगळे अल्फा अमिनो ऍसिड जे असतात ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, कारण त्यांच्यामध्ये अल्फा कार्बन ऍटम जो आहे तो कायरल सेंटर म्हणून काम करत असतो. तर अल्फा अमिनो ऍसिड्स आर जनरली नेम्ड बाय युजिंग ट्रिवियल नेम सिस्टीम. जे अल्फा अमिनो ऍसिड आहेत त्यांचं जनरली आपण कॉमन नेम सिस्टीम मध्ये नाव देतो, ट्रिवियल नेम सिस्टीम मध्ये नाव देतो. द ट्रिवियल नेम्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स आर डिराइव्ड आयदर फ्रॉम देअर सोर्स और फ्रॉम देअर प्रॉपर्टीज. त्याचा सोर्स ते कुठून मिळालेला आहे, एकतर त्याच्यावरून त्याचं नाव ठेवलेलं आहे आणि किंवा त्याची प्रॉपर्टी काय आहे त्याच्यावरून त्याचं नाव पडलेलं आहे. जसं आपण म्हटलं की जेवढे पण कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत कॉमन नेम सिस्टीम मध्ये त्यांचे नाव त्यांच्या सोर्स वरून पडलेले आहे. जसं रेड अँटला फॉर्मिका म्हणतात म्हणून फॉर्मिक ऍसिड, ऍसिटम पासून मिळालेला ऍसिटिक ऍसिड, बटर पासून मिळालेला ब्युटेरिक ऍसिड, तशा टाईपचे
सोर्स किंवा त्यांच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड ट्रिव्हियल नेम्स आहेत अल्फा अमिनो ऍसिड्सचे. तर जसं आपण आताच बघितलं, एक अल्फा अमिनो ऍसिड आहे ग्लायसिन, ग्रीक मध्ये ग्लायकॉस. ग्लायकॉस म्हणजे स्वीट, गोड. जो ग्लायसिन आहे इट इज स्वीट टू टेस्ट. ग्लायसिन जो अल्फा अमिनो ऍसिड आहे तो गोड आहे चवीला. मग गोड ही जी प्रॉपर्टी आहे, ग्लायकॉस हा ग्रीक वर्ड ग्लायकॉसचा अर्थ होतो स्वीट. मग तो चवीला स्वीट आहे, गोड आहे, म्हणून मग त्याच्या प्रॉपर्टी वरून नाव ठेवलं गेलं ग्लायसिन. कॉमन नेम ग्लायसिन इज डिराइव्ड फ्रॉम द प्रॉपर्टी ऑफ अल्फा अमिनो ऍसिड विच इज स्वीट टू टेस्ट. देन सेकंड इज टायरोसिन. टायरोसिन एक अल्फा अमिनो ऍसिड आहे. टायरोसिन इज डिराइव्ड फ्रॉम cheese. Tyrosine, it is derived or obtained from cheese. And in Greek, this tyros means cheese. ग्रीक लँग्वेज मध्ये, ग्रीक मध्ये टायरॉसला म्हणजे चीजला टायरॉस म्हणतात. मग ते चीज पासून मिळाले म्हणून मग टायरॉस पासून मिळालेलं टायरोसिन. तर कॉमन नेम्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स आर डिराइव्ड आयदर फ्रॉम देअर सोर्स ऑर फ्रॉम देअर प्रॉपर्टीज. पुन्हा एकदा आपण कार्बोक्सिलिक, जसं कार्बोहायड्रेट्स मध्ये डी कॉन्फिगरेशन आणि एल कॉन्फिगरेशन पाहिलं होतं, त्याच टाइपचं डी कॉन्फिगरेशन आणि एल कॉन्फिगरेशन इथे अल्फा अमिनो ऍसिड साठी सुद्धा असतं. जर अल्फा कार्बन ऍटमचा NH2 ग्रुप, पुन्हा एकदा पहा आपण काय करतो, जेव्हा फिशर्स नोटेशन रिप्रेझेंट करतो तेव्हा जो कायरल सेंटर असेल तो कायरल सेंटर आपण क्रॉस लाईनने दाखवतो. टेट्राहायड्रल कार्बन ऍटम इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस लाईन किंवा लॉंगेस्ट चेन इज रिप्रेझेंटेड ऑन व्हर्टिकल डायरेक्शन. मोस्ट ऑक्सिडाइज्ड कार्बन ऍटम इज रिप्रेझेंटेड ऑन टॉपमोस्ट पोझिशन. मग आता हा सगळ्यात वरती काय असेल, COOH. हा अल्फा कार्बन ऍटम आहे, हा असेल कायरल कार्बन ऍटम, त्याला NH2 ग्रुप आहेच. मग NH2 ग्रुप जर तुम्ही लेफ्टला लावला तर त्याला म्हणतात एल कॉन्फिगरेशन. मग इथे R असेल, इथे H, सॉरी R खाली घ्यावं लागेल कारण लॉंगेस्ट चेन आपल्याला खाली घ्यायची, व्हर्टिकल डायरेक्शनने घ्यायची. मग NH2 ग्रुप जर लेफ्ट साइडला असेल तर इट रिप्रेझेंट्स L configuration. It represents L configuration of alpha amino acid. Alpha amino acid से ते L configuration represent करते. Naturally occurring all alpha amino acids are of L configuration. म्हणजे नॅचरली ऑकरिंग जे अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत जनरली ते L कॉन्फिगरेशनचे दिसून येतात, आढळून येतात. मग आता depending on number of carboxylic group, number of NH2 group, these alpha amino acids are classified into 3 classes: acidic alpha amino acids, basic alpha amino acids and neutral alpha amino acids. आताच आपण बघितलं की अल्फा अमिनो ऍसिड मध्ये एक COOH ग्रुप कंपल्सरी असेल, अल्फा कार्बन ऍटमला NH2 ग्रुप असेल आणि बाकी इथे H आणि इथे R. ठीक आहे. मग आता हा जो R ग्रुप आहे हा हायड्रोकार्बन पार्ट आहे, याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असू शकतो किंवा नसू शकतो. या R ग्रुप मध्ये जर COOH पार्ट असेल, COOH फंक्शनल ग्रुप असेल तर आपण त्याला म्हणतो ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड. आपण त्याला म्हणणार ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड. हा जो अल्किल ग्रुप आहे, साइड चेन अल्किल ग्रुप, साइड चेन हायड्रोकार्बन पार्ट, इफ कंटेन NH2 functional group, then that alpha amino acid is basic alpha amino acid. It is basic alpha amino acid. And if R group do not contain any functional group, it contain only hydrocarbon part, then it is known as neutral alpha amino acid. जर या R मध्ये COOH असेल तर एक COOH इकडे, इकडे COOH असेल, number of COOH, number of acidic groups are more than नंबर ऑफ बेसिक ग्रुप. आता COOH मध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, म्हणून COOH डिसोसिएट झाल्यानंतर COO- आणि H+ मिळेल. जो कोणी H+ देऊ शकतो त्याला आपण काय म्हणतो, ऍसिडिक.
मग COOH एंड कसं असलं पाहिजे, ऍसिडिक. आणि NH2 मध्ये नायट्रोजन ॲटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. जो कोणी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो त्याला आपण म्हणतो लुईस बेस. मग हे जे एंड आहे हे एंड कसं आहे, बेसिक. आता COOH पार्ट जर जास्त असतील तर अल्फा अमिनो ऍसिड ऍसिडिक नेचरचं असेल. NH2 ग्रुप जर जास्त असतील तर अल्फा अमिनो ऍसिड बेसिक नेचरचं असेल. आणि दोन्ही इक्वल असतील तर ते न्यूट्रल असतील. तर डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ COOH ग्रुप्स, NH2 ग्रुप्स, रिलेटिव्ह नंबर ऑफ carboxylic group and NH2 group, alpha amino acids are classified as acidic alpha amino acids, basic alpha amino acids and neutral alpha amino acids. Acidic alpha amino acids, acidic alpha amino acids, the alpha amino acids which contain more number of COOH group than number of NH2 groups are known as acidic alpha amino acid. कधी कधी तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये पण विचारू शकतात हाऊ अल्फा अमिनो ऍसिड्स आर क्लासिफाईड. गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड किंवा राईट स्ट्रक्चर ऑफ बेसिक अल्फा अमिनो ऍसिड्स. तर ते आपल्याला पाठ असले पाहिजे. तर ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड्स म्हणजे काय, दी अल्फा अमिनो ऍसिड विच कंटेन मोर नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप्स as compared to number of amino group. It is known as acidic alpha amino acids. For example, aspartic acid and glutamic acid. दोन आहेत एक्झाम्पल. एक आहे aspartic acid आणि दुसरा आहे glutamic acid. aspartic acid असतं 4 कार्बन ॲटम असलेलं अल्फा अमिनो ऍसिड. 4 कार्बन ॲटम आहे. नंबर ऑफ, आता एस्पार्टिक ऍसिड आहे म्हणजे नंबर ऑफ COOH ग्रुप्स आर मोर दॅन नंबर ऑफ NH2 ग्रुप्स. COOH ग्रुप हा नेहमीच कॉर्नरवर असणारे मधल्या कार्बन ॲटमचा COOH असूच शकत नाही. मग आता उरलेले 2 कार्बन ॲटम आहेत. 2 कार्बन ॲटम ही अल्फा आहेत. हा जो पहिला कार्बन ॲटम आहे हा या COOH साठी अल्फा आहे आणि हा कार्बन ॲटम पण अल्फा आहे. या COOH साठी तो अल्फा आहे आणि या COOH साठी तो बीटा आहे. मग कुठलाही 2 अल्फा कार्बन म्हणजे 2 कार्बन ॲटम जे उरलेले आहेत त्यांना तुम्ही कुणालाही NH2 लावलं तरी ते अल्फा अमिनो ऍसिडच होणार आहे. जरी तो एकासाठी तो अल्फा आहे दुसऱ्यासाठी तो बीटा आहे पण एकासाठी का होईना अल्फा तर आहे. मग त्या कार्बन ॲटमला आपण लावणार NH2. कुठल्या पण एका कार्बन ॲटमला NH2 लावा. बाकी टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करा. इथे 4 बॉन्ड झालेले, इथे H आणि इथे CH2. हे आहे स्ट्रक्चर ऑफ एस्पार्टिक ऍसिड. अल्फा अमिनो ऍसिड, ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिडचे एक्झाम्पल एस्पार्टिक ऍसिड. ग्लुटॅमिक ऍसिड मध्ये फक्त 1 कार्बन ॲटम जास्त आहे, बाकी काही फरक नाहीये. म्हणजे 5 कार्बन ॲटमचा ऍसिड आहे. पुन्हा एकदा कार्बोक्सिलिक ऍसिड ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड आहे. म्हणजे 2 COOH असतील आणि 2 COOH मध्ये तर असूच शकत नाही. तर 2 कॉर्नरला 2 COOH असतील. आता अल्फा कार्बन ॲटम एकतर हा कार्बन ॲटम अल्फा आहे या कार्बोक्सिलिक ग्रुपसाठी आणि COOH हा कार्बन ॲटम अल्फा आहे दुसऱ्यासाठी. मध्ये 3 कार्बन ॲटम आहे. 3 पैकी जे 2 आहेत ते अल्फा आहेत. हा मधला जो आहे तो बीटा आहे. त्याला आपल्याला NH2 लावता येणार नाही. या दोघांपैकी कुणाला पण एकाला NH2 ग्रुप लावा म्हणजे अल्फा अमिनो ग्रुप तयार होईल. याची टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट आहे. 3 बॉन्ड आहे, याला हायड्रोजन लावा. इथे 2 बॉन्ड आहे, इथे CH2. इथे पण 1 कार्बन ॲटम आहे, याला पण CH2. दोनही अल्फा कार्बन ॲटमला NH2 नाही लावायचं, एकालाच कुणाला तरी लावायचं. दोघांना लावलं तर ते न्यूट्रल होऊन जाईल. आपल्याला ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड पाहिजे. तर ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड, the alpha amino acid which contain more number of carboxyl group than amino group are acidic alpha amino acid. Examples are aspartic acid and glutamic acid. दुसरा जो प्रकार आहे बेसिक अल्फा अमिनो ऍसिड. मग आता नावच सांगते बेसिक अल्फा अमिनो ऍसिड म्हणजे नंबर ऑफ बेसिक ग्रुप्स NH2 ग्रुप्स should be more than number of carboxyl group. कार्बोक्सिल ग्रुप पेक्षा ऍसिडिक ग्रुप कसे पाहिजे, जास्त पाहिजे. तर बेसिक अल्फा अमिनो ऍसिड्स मध्ये एक्झाम्पल आहे लायसिन, अर्जिनाइन आणि हिस्टिडीन. बेसिक अल्फा अमिनो ऍसिड
बेसिक alpha amino acid. Basic alpha amino acid which contain more number of NH2 group as compared to carboxylic group. पहला एग्जांपल आहे लायसिन. लायसिन मध्ये कार्बन ॲटमची संख्या असते 6 आणि COOH ग्रुप एका कार्बन ॲटमचा. अल्फा कार्बन ॲटमला NH2 ग्रुप लावा आणि बाकी लास्ट कार्बन ॲटमला पुन्हा एकदा NH2 ग्रुप लावा. टेट्रा व्हॅलेन्सी कंप्लीट करा. हा असेल लायसिन. दोन बॉन्ड आहे CH2, बाकी सगळ्यांनाच CH2. हे पण CH2, इथे CH2 आणि इथे मात्र CH. हा असेल लायसिन. लायसिनलाच आपल्याला असं रिप्रेझेंट करता येईल. इथे CH2, मग CH2 टेकन 3 टाइम्स CH, NH2, COOH आणि हा चौथा कार्बन ॲटम आहे त्याला NH2. नंबर ऑफ NH2 ग्रुप किती आहेत? 2. आणि NH2 ग्रुप म्हणजे बेसिक ग्रुप. बेसिक ग्रुप 2 आहे आणि कार्बोक्सिल ग्रुप ऍसिडिक ग्रुप एकच आहे. म्हणजे तो ऍसिड जो आहे अल्फा अमिनो ऍसिड ज्याला आपण लायसिन म्हणतो, इट इज बेसिक अल्फा अमिनो ऍसिड. दुसरं एक्झाम्पल आहे अर्जिनाइन. अर्जिनाइन थोडंसं पाठ करायला हे बेसिक अल्फा अमिनो ऍसिड अवघड आहे. म्हणजे लायसिन सोपं आहे पण अर्जिनाइन मध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन. इथपर्यंत सेमच काढायचंय. इकडचा पार्ट जो आहे CH, NH2, COOH अल्फा अमिनो ऍसिड. त्याच्यानंतर CH2 3 वेळा. त्याच्यानंतर मध्ये नायट्रोजन ॲटम टाकायचंय, मग कार्बन टाकायचंय, मग पुन्हा नायट्रोजन टाकायचंय. खाली दिसणार नाही, मी वरती लिहिते अर्जिनाइनचं स्ट्रक्चर. आपण बेसिक अल्फा अमिनो ऍसिड बघतोय. अर्जिनाइन स्ट्रक्चर ऑफ अर्जिनाइन. इकडनं COOH, अल्फा कार्बन ॲटमला NH2, मग 3 वेळा CH2. शॉर्टकट लिहिलं तरी चालतं. CH2 लिहित बसलं तरी चालतं. मग CH2 3 वेळा, मध्येच नायट्रोजन टाकलेलं आहे, मग पुन्हा कार्बन टाकलेलं आहे, मग पुन्हा नायट्रोजन. काय असेल ते स्ट्रक्चर बघूया. तर आता CH3 3 वेळा झाल्यानंतर 1 वेळा आहे NH. हा जो कार्बन ॲटम आहे त्याला खालच्या बाजूने आहे NH2 आणि साइडला आहे इमाइन टाइपचा ग्रुप. 2 बॉन्ड आहे, 1 हायड्रोजन. तर हा जो स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये हा एक NH2 ग्रुप आहे, इथे NH आहे म्हणजे इथे पण नायट्रोजन ॲटमचा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हा सेकंडरी अमाइन टाइपचा आहे, हा पुन्हा प्रायमरी अमाइन टाइपचा आहे, हा प्रायमरी अमाइन टाइपचा आहे, हा सेकंडरी अमाइन टाइपचा आहे. इथे इमाइन टाइपचा आहे पण तरीही त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण काय म्हणतो? बेसिक. लुईस बेस म्हणतो. अर्जिनाइन इज बेसिक अल्फा अमिनो ऍसिड. त्याच्यामध्ये नंबर ऑफ अमिनो ग्रुप, नंबर ऑफ बेसिक ग्रुप्स जास्त आहेत ऍज कम्पेअर्ड टू कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट बेसिक अल्फा अमिनो ऍसिड इज हिस्टिडीन. हिस्टिडीनचं स्ट्रक्चर थोडंसं सायक्लिक आहे. त्याच्यामध्ये एक सबस्टिट्यूटेड पार्ट जो आहे तो आहे सायक्लिक पार्ट आहे. इथे नायट्रोजन, एक डबल बॉन्ड, पुन्हा इथे नायट्रोजन, CH2. R पार्टच्या ऐवजी एवढा पार्ट आलेला आहे. पुन्हा अल्फा कार्बन ॲटम त्याला NH2 आणि इथे COOH. तर हे आहे स्ट्रक्चर ऑफ हिस्टिडीन. हिस्टिडीन मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप, इथे NH2 प्रायमरी अमाइन ग्रुप, इथे सेकंडरी अमाइन ग्रुप, दोन्ही बाजूला कार्बन ॲटम आहे आणि इथे इमाइन टाइपचं पुन्हा एकदा नायट्रोजन ॲटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. तर बेसिक ग्रुप जे आहेत लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचे जे ग्रुप आहे जास्त आहे म्हणजे हिस्टिडीन हा बेसिक अल्फा अमिनो ऍसिड आहे. तर ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड मध्ये आपण 2च एक्झाम्पल बघितले, एक एस्पार्टिक ऍसिड आणि एक ग्लुटॅमिक ऍसिड. बेसिक अल्फा अमिनो ऍसिड मध्ये आपण 3 एक्झाम्पल्स बघितले.
एक बघितलं लायसिन, दुसरं बघितलं अर्जिनाइन आणि तिसरं बघितलं हिस्टिडीन. आणि बाकी उरलेले जे आहेत ते सगळे न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत. न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिडची संख्या थोडी जास्त आहे. तर न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड विच कंटेन इक्वल नंबर ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप अँड NH2 ग्रुप. न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड्स. न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिडचं सगळ्यात पहिलं सिम्पलेस्ट एक्झाम्पल आहे ग्लायसिन. आत्ताच आपण बघितलं की ग्लायसिन इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह अल्फा अमिनो ऍसिड, सिम्पलेस्ट अल्फा अमिनो ऍसिड. हा कार्बोक्सिलिक ग्रुप असेल, अल्फा कार्बन ॲटम, त्याला NH2 ग्रुप आणि दोन्ही व्हॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाय केल्यामुळे इथे कायरॅलिटी सेंटर येत नाही. हा आहे ग्लायसिन. COOH ग्रुप एक आहे, एक NH2 ग्रुप आहे, म्हणजे न्यूट्रलायझेशन असेल आणि न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड असेल. दुसरं एक्झाम्पल आहे ॲलानाइन. ॲलानाइन मध्ये फक्त हायड्रोजनच्या ऐवजी मिथाइल ग्रुप आहे, बाकी स्ट्रक्चर जसंच्या तसं. अल्फा अमिनो ऍसिड साठी COOH कंपल्सरी, अल्फा कार्बन ॲटमला NH2 कंपल्सरी. एका बाजूला हायड्रोजन आणि एका बाजूला इथे हायड्रोजनच्या ऐवजी मिथाइल ग्रुप टाकलेला आहे. इथे ग्लायसिन मध्ये जो हायड्रोजन होता, इथे ग्लायसिनच्या हायड्रोजनच्या ऐवजी काय आलेला आहे, ॲलानाइन मध्ये मिथाइल ग्रुप आलेला आहे. तर हा आहे ॲलानाइन. पुन्हा एकदा NH2 ग्रुप एक वेळा आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड एक वेळा आहे, म्हणून तो आहे न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड. नंतर आहे व्हॅलाइन. सोपं आहे, जर सिक्वेन्सली पाठ केलं तर थोडं सोपं जाईल. पहिला आहे ग्लायसिन, सिम्पलेस्ट अल्फा अमिनो ऍसिड. सेकंड ॲलानाइन, हायड्रोजनच्या ऐवजी मिथाइल ग्रुप टाका. तिसरं आहे व्हॅलाइन. व्हॅलाइन नावातच आपल्याला काहीतरी कळतंय. व्हॅलाइन मध्ये जो हायड्रोकार्बन पार्ट आहे तो V टाईपचा आहे, म्हणजे अल्फा अमिनो ऍसिड मध्ये एक कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असेल, अल्फा कार्बन ॲटमला NH2 ग्रुप असेल, एक हायड्रोजन आहे आणि इथे V टाईपचा ग्रुप, म्हणजे इथे कार्बन ॲटम, इथे कार्बन ॲटम आणि इथे कार्बन ॲटम. पुन्हा टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट केली तर आयसोप्रोपिल टाईपचा ग्रुप इथे दिसतो. हा आयसोप्रोपिल ग्रुप असलेला जो हायड्रोकार्बन पार्ट असलेला आहे तो आहे व्हॅलाइन. पुन्हा एकदा न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड. पुढचा आहे ल्युसीन. ल्युसीन मध्ये व्हॅलाइन आणि ल्युसीन मध्ये फक्त एकच फरक आहे, ल्युसीन मध्ये एक CH2 ग्रुप येतो. ल्युसीन मध्ये एक CH2 ग्रुप येतो, म्हणजे तिथे आयसोब्युटिल ग्रुप असेल. हा आयसोप्रोपिल ग्रुप झाला, इथे आयसोब्युटिल ग्रुप म्हणजे हा असेल. हा झाला आयसोप्रोपिल, हा झाला आयसोब्युटिल. R च्या ऐवजी आलेला आहे, इथे H असेल, इथे अल्फा कार्बन ॲटमवर NH2 असेल आणि COOH. ल्युसीन मध्ये आयसोब्युटिल ग्रुप आहे, व्हॅलाइन मध्ये आयसोप्रोपिल ग्रुप आहे. ल्युसीन सारखाच एक असतो ज्याला म्हणतात आयसोल्युसीन. आयसोल्युसीन जरी नाव आयसोल्युसीन असलं तरी फक्त इथे आयसोब्युटिल ग्रुप आहे, तिथे सेकंडरी ब्युटिल ग्रुप आहे, त्याला म्हणतो आपण आयसोल्युसीन. ल्युसीन सारखा म्हणजे 4 कार्बन ॲटम असलेला अल्किल ग्रुप. तर सेकंडरी ब्युटिल ग्रुप येतो इथे CH3 CH2, इथे CH3 आणि हा अल्फा कार्बन ॲटम, त्याला NH2 ग्रुप, त्याला एक हायड्रोजन आणि COOH. हा झाला आयसोल्युसीन. तुम्ही स्ट्रक्चर काढलं तरी चालतं, COOH लिहिलं तरी चालतं. सेकंडरी ब्युटिल ग्रुप असलेला न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड आयसोल्युसीन. पुढचं आहे ऍस्पार्जिन. ऍस्पार्जिन मध्ये जो R ग्रुप आहे किंवा हायड्रोकार्बन पार्ट आहे त्याच्यामध्ये NH2COCH2 ग्रुप आहे. NH2COCH2 अल्फा कार्बन ॲटम, त्याला NH2 ग्रुप, इथे COOH ग्रुप आणि हायड्रोजन. आता तुम्ही म्हणाल की इथे तर नायट्रोजन 2 वेळा आहे, NH2 2 वेळा आहे, मग हा तर बेसिक अल्फा अमिनो ऍसिड असायला पाहिजे. COOH ग्रुप एकच वेळा आहे, पण आपल्याला माहिती आहे की याचं बेसिक कॅरेक्टर बेसिक राहत नाही. हा जो NH2 ग्रुप आहे तो CO ला अटॅच आहे, त्याच्यामुळे इथे रेझोनेटिंग कॅरेक्टर येईल आणि इथे
त्याला बेसिक कॅरेक्टर राहणार नाही, फक्त न्यूट्रल कॅरेक्टरच असेल. तर ह्याच्यावरची जी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे नायट्रोजन वरची, ती इथे डबल बॉन्ड तयार करेल आणि ही इथे पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर जे इकडे शिफ्ट होईल आणि मग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे जर अवेलेबल नसेल तर त्याला बेसिक कॅरेक्टर राहणार नाही. किंवा आपण असे म्हणू शकतो की याचं बेसिक आहे पण याचं पण ऍसिडिक पण आहे, त्याच्यामुळे तो न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिडच पकडला जातो. तर हा होता ऍस्पार्जिन. ऍस्पार्जिन आणि जसं आपण ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटॅमिक ऍसिड, ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटॅमिक ऍसिड मध्ये फक्त एक कार्बन ऍटम ग्लुटॅमिक ऍसिड मध्ये जास्त आहे. ऍस्पार्टिक ऍसिड मध्ये 4 कार्बन ऍटम आहे, ग्लुटॅमिक ऍसिड मध्ये 5 कार्बन ऍटम आहे. तसंच ऍस्पार्जिन मध्ये हा जो ग्रुप आहे NH2CO CH2 ग्रुप आहे आणि ग्लुटॅमिन मध्ये एक CH2 ग्रुप एक्स्ट्रा आहे. तर नेक्स्ट न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड इज ग्लुटॅमिन. ग्लुटॅमिन NH2 CO CH2 CH2 हा असेल अल्फा कार्बन ऍटमला अटॅच्ड, त्याला NH2 आणि COOH. तर आता ग्लुटॅमिन, त्याच्या पुढे आणखी बरेचसे सेराइन वगैरे थिओनाइन खूप सारे न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत. ते आपण नंतर 1 बाय 1 पाठ करूया. जेवढे जमतील तेवढे 5-5 6-6 एका दिवशी पाठ करा. सगळे एका दिवशी लर्न करायचा प्रयत्न केला तर एकाचा NH2 दुसऱ्याचा COH तिसऱ्याचा आणखी काहीतरी मिक्स करून आपण नवीनच अल्फा अमिनो ऍसिड्स तयार करणार. म्हणून टिपिकली आजच्या दिवस फक्त 2 ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड, 2 बेसिक अल्फा अमिनो ऍसिड किंवा बेसिक आणि ऍसिडिकचे 2 आणि 3च एक्झाम्पल आहे. तर ऍसिडिक आणि बेसिक कंप्लीट करून टाका आणि न्यूट्रल जे आहे ते नेक्स्ट डेला पाठ करता येईल. ठीक आहे. तर हे होते डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप अँड NH2 ग्रुप, number of acidic and basic group present in a structure. There are 3 types of alpha amino acids: acidic alpha amino acids, basic alpha amino acids and neutral alpha amino acids. All proteins on hydrolysis produces approximate 30 different types of alpha amino acid. जे प्रोटीन्स असतात त्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर जवळपास 30 प्रकारचे अल्फा अमिनो ऍसिड आपल्याला मिळतात. मात्र आता मी तुम्हाला सांगितलं 20. तर 20 अल्फा अमिनो ऍसिड्स आर मोस्ट कॉमन अल्फा अमिनो ऍसिड. म्हणजे काय की प्रोटीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. मग प्रोटीनला हायड्रोलिसिस केल्यानंतर एखाद्यामधनं 25 अल्फा अमिनो ऍसिड मिळतील, दुसऱ्यामधनं 23 अल्फा अमिनो ऍसिड मिळतील, जे काय मिळत असतील. मग सगळ्यांमध्ये कॉमन कोणते असतात? हे जे 20 अल्फा अमिनो ऍसिडची लिस्ट आपण बघितली होती, काही बघितले न्यूट्रलची, काही बाकी आहे. तर ते जे 20 अल्फा अमिनो ऍसिड आहे ते सर्वांमध्ये असतातच इन जनरल. त्याला म्हणतो आपण मोस्ट कॉमन अल्फा अमिनो ऍसिड्स आर 20 अल्फा अमिनो ऍसिड्स. आणि त्या 20 पैकी 10 अल्फा अमिनो ऍसिड एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड आणि 10 अल्फा अमिनो ऍसिड जे आहेत ते नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. तर प्रोटीन्स ऑन हायड्रोलिसिस produces 30 types of different alpha amino acids, out of which 20 alpha amino acids are most common. 20 alpha amino acids are most common in nature. Out of these 20 alpha amino acids, some alpha amino acid, approximate 50% alpha amino acid, 50% म्हणजे 10 alpha amino acids are essential alpha amino acids and 10 alpha amino acids are non-essential अल्फा अमिनो ऍसिड्स. प्रोटीनचं हायड्रोलिसिस केल्यानंतर जवळपास आपल्याला 30 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अल्फा अमिनो ऍसिड मिळतात. या 30 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अल्फा अमिनो ऍसिड पैकी 20 अल्फा अमिनो ऍसिड मोस्ट कॉमन अल्फा अमिनो ऍसिड्स असतात
आणि त्याच्यापैकी 50% एसेन्शियल असतात, 50% नॉन एसेन्शियल असतात. म्हणजे 20 पैकी 10 एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड आणि 10 नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स म्हणजे काय, तर ती अल्फा अमिनो ऍसिड्स विच आर नॉट सिंथेसाइज्ड in our body, they are to be taken through diet, and these are known as essential alpha amino acids. The alpha amino acids which are produced, which are synthesized in our body, they are not to be taken externally through diet. Such amino acids are known as non-essential alpha amino acids. काही अल्फा अमिनो ऍसिड्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, ते आपल्याला बाहेरून घ्यायची गरज पडत नाही, ते म्हणजे नॉन एसेन्शियल. आणि एसेन्शियल म्हणजे आवश्यक, जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत त्यांना आपल्याला डाएटच्या थ्रू, जेवणातून ते आलेच पाहिजे असं आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला जेवणातून घ्यावे लागतात, ते एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. अल्फा अमिनो ऍसिड्स आणि नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. तर 20 कॉमन अल्फा अमिनो ऍसिड्स पैकी 10 एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत आणि 10 नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत. तर जे नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत, तर त्यांच्यासाठी बघूया नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. एक्झाम्पल्स. नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स मध्ये तुम्हाला एक हे लक्षात ठेवायचंय, कटप्पाज 3G निमोनिक आहे. कटप्पाज 3G हे स्टार्टिंग वर्ड्स आहेत त्या अल्फा अमिनो ऍसिड्सचे. जो पहिला आहे सी, ते सिस्टीन. सिस्टीन नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड. ए एलानाइन. सिस्टीन एलानाइन. टायरोसिन. टी फॉर टायरोसिन. सिस्टीन एलानाइन टायरोसिन. पुढे एस्पार्जिन. सिस्टीन एलानाइन टायरोसिन एस्पार्जिन प्रोलिन. पी प्रोलिन. ए एस्पार्टिक एसिड. एस्पार्टिक एसिड. सी सेराइन. पहिला कटप्पाज 3G. तर कटप्पावरून सी वरून काय, सिस्टीन एलानाइन टायरोसिन एस्पार्जिन प्रोलिन. प्रोलाइन म्हणा, प्रोलिन म्हणा. एस्पार्टिक ऍसिड सेराइन. ग्लायसिन ग्लुटॅमिन ग्लुटॅमिक ऍसिड. 3G मध्ये येतं 1G ग्लायसिन ग्लुटॅमिन आणि ग्लुटॅमिक ऍसिड. हे होते नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्सचे एक्झाम्पल्स. कधी कधी आपल्याला विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप कंटेन ओनली एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप कंटेन 2 नॉन एसेन्शियल अँड 1 एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड. मग त्यावेळेला आपल्याला एक्झाम्पल्स माहिती पाहिजे. तर 20 पैकी 10 एसेन्शियल आणि 10 नॉन एसेन्शियल असल्यामुळे जर तुम्ही नॉन एसेन्शियल पार्ट केले तर उरलेले एसेन्शियल असतील, किंवा तुम्ही एसेन्शियल पार्ट केले तर उरलेले नॉन एसेन्शियल असतील. तर नॉन एसेन्शियल साठी तुम्हाला निमोनिक दिले कटप्पाज 3G. सिस्टीन एलानाइन टायरोसिन एस्पार्जिन प्रोलिन एस्पार्टिक ऍसिड सेराइन ग्लायसिन ग्लुटॅमिक ऍसिड आणि ग्लुटॅमिन. ग्लायसिन ग्लुटॅमिन ग्लुटॅमिक ऍसिड. ग्लुटॅमिन ग्लुटॅमिक ऍसिड आणि ग्लायसिन हे होते नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड साठी आपल्याकडे निमोनिक आहे HIV पॉझिटिव्ह. ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे की HIV जो आहे त्याच्यावर असं परफेक्ट डायग्नोसिस तर झालंय, पण त्याच्यावर परफेक्ट मेडिसिन नाहीये. असं कुठलं मेडिसिन नाहीये का HIV झाल्यानंतर तो जो व्हायरस आहे तो पूर्णपणे मरून जाईल किंवा HIV रुग्ण जो आहे तो पूर्णपणे बरा होईल असं शक्य होत नाही. मात्र त्यांचं लाईफ ते वाढवू शकतात अँटीव्हायरल टॅबलेट्स घेऊन. HIV पॉझिटिव्ह
मे लिव्ह लॉंग, HIV पॉझिटिव्ह मे लिव्ह लॉंग बाय टेकिंग अँटीव्हायरल टॅबलेट्स. न्यूमॉनिक आहे, HIV पॉझिटिव्ह मनातल्या मनात म्हणायचं पेशंट मे लिव्ह लॉंग बाय टेकिंग अँटीव्हायरल टॅबलेट्स. हे आहेत एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. तर HIV पैकी एक H हिस्टिडीन, I म्हणजे आयसोल्युसिन, व्हॅलाइन, नंतर फिनिल अलानाइन. आता P वरून तुम्हाला प्रोलिन पण आठवू शकतं, फिनिल अलानाइन पण आठवू शकतं. मग तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की प्रोलाइन जो आहे तो नॉन एसेन्शियल आहे, फिनिल अलानाइन जो आहे तो एसेन्शियल आहे. तर HIV चे 3, पॉझिटिव्हचा एक 4, 5, 6, 7, 8, 9, 10, एकामागून एक 10 एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत. H वरून आहे हिस्टिडीन, I वरून आहे आयसोल्युसिन, V वरून कुठला आहे, जसं आपण अलानाइन नंतर कुठला बघितला होता, व्हॅलाइन. पॉझिटिव्ह वरून कुठला लक्षात ठेवायचं आहे, फिनिल अलानाइन. पॉझिटिव्ह कशासाठी आहे, फिनिल अलानाइन. अलानाइन मधला एक हायड्रोजन फिनिल ग्रुपने रिप्लेस झाला की आपल्याला मिळतं फिनिल अलानाइन. पॉझिटिव्ह मे लिव्ह लॉंग, मिथिओनाइन नावाचा आणखी एक अल्फा अमिनो ऍसिड आहे, तो एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड मध्ये लिव्ह वरून काय लक्षात येईल, लायसिन, लॉंग, ल्युसिन. लायसिन, ल्युसिन थोडेसे कन्फ्युज होणारे आहेत. ल्युसिन, लिव्ह वरून लायसिन, LY लायसिन, लॉंग वरून ल्युसिन. तर HIV पॉझिटिव्ह मे लिव्ह लॉंग टेकिंग अँटीव्हायरल टॅबलेट्स. टेकिंग वरून थ्रेओनाइन, टेकिंग थ्रेओनाइन. अँटीव्हायरल वरून अर्जिनाइन, अँटीव्हायरल टॅबलेट वरून ट्रिप्टोफॅन. तर हे होते एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स नावं पाठ करायचे आहेत आणि जमतील तेवढे मॅक्झिमम स्ट्रक्चर्स पण पाठ करायचे. आपल्याला टेक्स्टबुक मध्ये एक टेबल दिलेला आहे, त्या टेबल वरून स्ट्रक्चर्स पाठ करायचे. तर एसेन्शियल पाठ केले तर नॉन एसेन्शियल पाठ करायची गरज नाही, नॉन एसेन्शियल केले तर एसेन्शियल पाठ करायची गरज नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल की एसेन्शियल मध्ये एकही G नाहीये. ग्लुसिन, ग्लुटॅमिक ऍसिड, ग्लुटॅमिन टाईपचा नाहीये. ए वाले जे आहेत याच्यामध्ये ए वाला एकच आहे, अर्जिनाइन. आणि अर्जिनाइन पण हा असा असतो का तो नॉन एसेन्शियल आणि एसेन्शियलचा मधला आहे. मधला आहे म्हणजे काय, त्याची बॉडीमध्ये त्याचं सिंथेसिस खूप कमी प्रमाणात केलं जातं. होतच नाही असं नाही, होतं पण तेवढं सफिशियंट नसतं, म्हणून ते बाहेरून घ्यावं लागतं, म्हणून तो एसेन्शियल मध्ये येतो. तर एक थोडंसं लॉजिकली जरी आपण लक्षात ठेवलं तर ज्याची सुरुवात G आणि A पासून होते जनरली ते नॉन एसेन्शियल टाईपचे अल्फा अमिनो ऍसिड्स असतात. ते नॉन एसेन्शियल टाईपचे अल्फा अमिनो ऍसिड असतात. जसं अलानाइन असेल, ऍस्पार्टिक ऍसिड असेल, किंवा अर्जिनाइन असेल, किंवा ग्लुसिन, ग्लुटॅमिन, ग्लुटॅमिक ऍसिड,
तर जी आणि ए पासून असणारे बरेच जे आहेत ते नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड आहेत. तर आपण बघितले टाइप्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड्स, बेसिक अल्फा अमिनो ऍसिड्स, न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड्स, त्याच्यानंतर एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स अँड नॉन एसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. तर अल्फा अमिनो ऍसिडचं जे नेचर आहे ते कार्बोक्सिलिक ग्रुप आणि अमाइन्स यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. अल्फा अमिनो ऍसिड्स आर crystalline solids. They are soluble in water. They have high melting point. These characteristic properties are much different than normal or simple amines or carboxylic acid. Simple carboxylic acid आणि simple amines यांच्यापेक्षा अल्फा अमिनो ऍसिडच्या प्रॉपर्टीज जे आहेत ते डिफरंट आहे. जरी अल्फा अमिनो ऍसिड मध्ये अमिनो ग्रुप आहे आणि COOH ग्रुप आहे तरीही अल्फा पोझिशनला NH2 आणि COH एकाच मॉलिक्युल मध्ये आल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज बदलून जातात. तर अल्फा अमिनो ऍसिड्स आर हाय मेल्टिंग crystalline solids soluble in water unlike simple amines or carboxylic acids. म्हणजे याच्यामध्ये फरक कशामुळे पडलाय तर ऍक्च्युअली एकाच मॉलिक्युल मध्ये ऍसिडिक आणि एकाच मॉलिक्युल मध्ये बेसिक ग्रुप आल्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होणार आणि जे काय होईल त्याला आपण म्हणतो झ्विटर आयन किंवा डायपोलार आयन. आता अल्फा अमिनो ऍसिड म्हटल्यानंतर COOH ऍसिडिक ग्रुप असेल, अल्फा पोझिशनला NH2 ग्रुप असेल, बाकी एका बाजूला हायड्रोजन आणि इथे आपण अल्किल ग्रुप लिहू शकतो कुठला. हा झाला अल्फा अमिनो ऍसिड. अल्फा अमिनो ऍसिड मध्ये COOH ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, म्हणून हा डिसोसिएट होऊन COO- आणि H+ असा डिसोसिएट होऊ शकतो. आणि हे जे एंड आहे COOH एंड जे आहे ते आहे ऍसिडिक एंड. मात्र हा जो NH2 ग्रुप आहे NH2 ग्रुप मध्ये नायट्रोजन ऍटम वर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि जो कोणी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देऊ शकत असेल आपण त्याला म्हणतो बेसिक ग्रुप. तर एक कार्बोक्सिलिक ग्रुप आहे ऍसिडिक आणि NH2 ग्रुप जो आहे तो बेसिक. आता एकाच मॉलिक्युल मध्ये ऍसिडिक आणि बेसिक ग्रुप असल्यामुळे हा जो H+ आहे हा पळत जाऊन या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला ऍड होऊ शकतो. आणि तसं झालं तर आपल्याला नवीन स्ट्रक्चर मिळेल की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन यूज झाली. आता NH3+ हा हायड्रोजन इकडे गेला तो NH3+ झाला. इथे अल्फा कार्बन ऍटम, हायड्रोजन अल्किल ग्रुप जशाला तसा COO-. आता COO- हा O- आहे म्हणजे निगेटिव्ह पार्ट आहे. निगेटिव्ह पार्ट असल्यामुळे निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे तो प्रोटॉन गेन करू शकतो, H+ गेन करू शकतो आणि जो कोणी H+ गेन करेल आपण त्याला म्हणतो बेसिक. आता हा जो COO पार्ट आहे COO निगेटिव्ह पार्ट आहे, हा जो पार्ट कसा आहे बेसिक पार्ट आहे. आणि NH3+ मध्ये नायट्रोजनवर आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन राहिली नाही, उलट तो H+ देऊ शकतो. म्हणजे हे एंड कसं झालं ऍसिडिक एंड. मग ज्या मॉलिक्युल मध्ये हा सॉल्ट टाइपचा झाला, हा जो सॉल्ट आहे त्याच्यामध्ये डायपोल्स आहेत, दोन पोल्स आहे, एक पॉझिटिव्ह पोल एक निगेटिव्ह पोल, म्हणून याला म्हणतात डायपोलार आयन. जनरली आतापर्यंत आपण आयन म्हटलं तर कॅटायन आणि एनायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज किंवा निगेटिव्हली चार्ज, एकाच मॉलिक्युल मध्ये दोनही चार्ज हा जो आहे त्याला म्हणतो आपण डायपोलर आयन. त्यालाच म्हणतात झ्विटर आयन. झ्विटर आयन. तर अल्फा अमिनो ऍसिड्स एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ झ्विटर आयन किंवा डायपोलर molecular or dipolar ion, and therefore the properties of these alpha amino acids are different than normal simple amines and carboxylic acids.
These alpha amino acids or zwitter ion have different forms. जे alpha amino acid आहे, these alpha amino acid exist in 3 different forms depending on the pH of solvent. सॉल्व्हंटचा pH किंवा सोल्युशनचा जो pH आहे त्याच्यावर डिपेंडंट अल्फा अमिनो ऍसिड हे 3 प्रकारामध्ये एक्झिस्ट होऊ शकतात. जसं आपण एक्झाम्पल घेऊ अॅलानाइनचं. अॅलानाइन असतो CH3 अल्फा कार्बन ॲटमवर NH2 ग्रुप आणि इथे COOH ग्रुप. जर pH लेस दॅन 2 असेल, pH 2 और लेस दॅन 2 असेल, जनरली आपला क्रायटेरिया काय असतो, लेस दॅन 7 असेल तर ऍसिडिक, मोर दॅन 7 असेल तर बेसिक आणि 7 असेल तर न्यूट्रल. पण इथे काही पर्टिक्युलर pH ला म्हणजे कमीत कमी तेवढं तरी ऍसिडिक कॅरेक्टर लागेल. pH 2 किंवा लेस दॅन 2 असेल तर एवढ्या स्ट्रॉंगली ऍसिडिक मीडियम मध्ये हा जो अॅलानाइन आहे याचं नेचर कसं असेल. एक काम करूया, पुन्हा CH3 खाली घेऊया आणि NH2 इथे घेऊया. काही फरक पडत नाही तुम्ही तिथे लिहिला असला तरी. आता ऍट pH लेस दॅन ऑर इक्वल टू 2, pH 2 किंवा लेस दॅन 2 असेल, pH लेस दॅन 2 आहे म्हणजे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे म्हणजे त्याच्यामधनं H+ आयन्स मिळणार आहेत. मीडियम मध्ये H+ आयन मिळाले, H+ कोणाला ऍड होतील, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला ऍड होतील आणि मग ते H+ या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉननी घेतले तर याचं रूपांतर होईल NH3 प्लस CH, इथे CH3 COOH. आता विचार करा, हा जो अॅलानाइन आहे, अॅलानाइन एक्झिस्ट ॲज कॅटायन. अॅलानाइन एक्झिस्ट ॲज कॅटायन ॲट अ pH equal to or less than 2 and it is migrated towards negative electrode under the influence of electric field. जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली तर हे सगळे कॅटायन आहे, हे निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे म्हणजे कॅथोड कडे पास होते, कॅथोड कडे अट्रॅक्ट होते, तिथे ते न्यूट्रलाइज होते. जर pH इक्वल टू 7, नियरली इक्वल टू 7 किंवा pH नियरली इक्वल टू 6. आता नियरली इक्वल टू 6 म्हणजे 6 आणि 7 जवळपास आहे म्हणजे न्यूट्रल कंडिशन मध्ये आहे. आता न्यूट्रल कंडिशन मध्ये त्याच्यामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर पण फारसं नसेल, बेसिक कॅरेक्टर पण फारसं नसेल, आयोनायझेशन जास्त होणार नाही आणि दोन्ही जे आहेत ते ग्रुप जशाला तसे राहतील. एकतर असा फॉर्म राहील किंवा हा हायड्रोजन आहे हा इकडे ऍड होऊन दुसरा एक फॉर्म झ्विटर आयन फॉर्म जो आहे तो असेल NH3 प्लस CH3 CH COO मायनस. जेवढं बेसिक कॅरेक्टर आहे तेवढंच ऍसिडिक कॅरेक्टर आहे. जेवढं बेसिक कॅरेक्टर आहे NH2 च्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मुळे तेवढंच ऍसिडिक कॅरेक्टर असेल COOH मुळे. मग आता हे जे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विल नॉट मायग्रेट टुवर्ड्स एनी इलेक्ट्रोड. जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली फॉर अॅलानाइन सोल्युशन ॲट pH नियरली इक्वल टू 6. आता हे न्यूट्रल आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल म्हणजे कुठल्याच इलेक्ट्रोड कडे अट्रॅक्ट होणार नाही, मायग्रेट होणार नाही. मग तो जो pH आहे ज्या pH ला अल्फा अमिनो ऍसिड कुठल्याच इलेक्ट्रोड कडे मायग्रेट होत नाही त्या pH ला म्हणतात आयसो इलेक्ट्रॉनिक पॉइंट. आयसो इलेक्ट्रिक पॉइंट, आयसो इलेक्ट्रॉनिक पॉइंट असं म्हटलं जातं. बेसिक सोल्युशन असेल तर फॉर pH ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, इफ pH इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, pH जर 10 किंवा 10 पेक्षा जास्त असेल तर सोल्युशन कसं असेल, स्ट्रॉंगली बेसिक. जर सोल्युशन स्ट्रॉंगली बेसिक असेल तर न्यूट्रलायझेशन कुठे होईल, न्यूट्रलायझेशन ऍसिडिक कंडिशन मध्ये होईल. बेस काय करतील, H+ आयनला काढून घेतील. इकडे कदाचित दिसणार नाही, मिटवून मी इकडे लिहिते. ऍट pH ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10. 10 म्हणजे खूप हाय व्हॅल्यू झाली pH ची. pH ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 स्ट्रॉंगली बेसिक मीडियम. बेसिक मीडियम मध्ये काय असेल तो H+ काढून घेईल. मग आता अॅलानाइन असेल NH2 CH3 COOH हा झाला अॅलानाइन. जर मीडियम स्ट्रॉंगली बेसिक आहे तर काय होईल, तो जो बेस आहे तो H+ ला काढून घेईल आणि H+ ला काढून घेतलं तर इथला H+ निघून जाईल.
आणि हा निगेटिव्ह आयन असेल, एनायन असेल. आणि हा जर एनायन असेल तर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड, दॅट इज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. मग असं म्हणतात इन ऍसिडिक मीडियम अल्फा अमिनो ऍसिड्स are positively charged ions or cations, they get migrated towards negative electrode cathode. In strongly basic medium, alpha amino acid exists as anion, they carries negative charge and they are migrated towards positive electrode, that is anode. At a certain pH, these alpha amino acids do not carry any type of charge and these are not migrated towards any electrode under the influence of electric field. Such point where at which this aqueous solution of alpha amino acid does not migrate towards any electrode is known as isoelectric point.